आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या। सांगोला तालुका हा या ठिकाणी पुरोगामी तालुका आहे। सांगोला तालुका हा खरे तर महापुरुषांच्या समतावादी विचाराचा तालुका आहे। सांगोला तालुक्यातील गेली अनेक वर्ष सातत्यानं या तालुक्यातील जनता गुण्या गोविंदानं या ठिकाणी निर्भयमुक्त अशा अवस्थेमध्ये आपलं जीवन जगत असतानाच सांगोल्याच्या या ठिकाणी असणाऱ्या तालुक्यातल्या सामान्य जनतेचा या ठिकाणी आज जीव घुसमटतोय का अशा पद्धतीच्या विचाराचं या ठिकाणी वातावरण आज सांगोला तालुक्यामध्ये या ठिकाणी होताना दिसत आहे। या परिस्थितीला खरं तर सामोरे जात असताना काल परवा दिवशी घडलेला जो या ठिकाणी प्रकार आहे की सांगोला तालुक्याच्या इतिहासामध्ये खरं तर हा प्रकार गेली 55 वर्ष या तालुक्यामध्ये या तालुक्याचं दैवत म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते स्वर्गीय गणपतरावजी देशमुख तथा आबासाहेब असतील। त्याच विचारानं या ठिकाणी खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये काम करणारे सांगोला तालुक्याचे सेलिब्रिटी माजी आमदार आदरणीय शहाजी बापू पाटील असतील, यवना या ठिकाणी या तालुक्याचे सन्माननीय माजी आमदार या ठिकाणी दीपक आबा साळुंके पाटील असतील किंवा आताचे या ठिकाणी लोकप्रिय आमदार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख असतील। आणि सांगोला तालुक्याची परंपरा या ठिकाणी गेली अनेक वर्ष सातत्याने या ठिकाणी समतावादी विचारधारेच्या या ठिकाणी समतेच्या एका धाग्यामध्ये गुंफून खऱ्या अर्थानं गुण्या गोविंदानं सांगोला शहर आणि तालुका या ठिकाणी आपलं जीवन जगत असतानाच सांगोला तालुक्यामध्ये या ठिकाणी लाट्या काट्या नव्हे तर तलवारीनं आज खरं तर या सांगोला तालुक्यामध्ये आज या ठिकाणी एकमेकाच्या नरडीचा घोट घेणारी आज प्रकार आज जर सांगोला तालुक्यामध्ये जर घडत असतील आणि ही घटना घडत असताना 2 मिनिटांच्या या ठिकाणी फरकानं सांगोला तालुका हा गुंडगिरीच्या विळख्यात अडकतोय का अशा पद्धतीच्या बातम्या आज व्हॉट्सअपवर या ठिकाणी आल्यानंतर 4थ्या मिनिटाला या ठिकाणी सांगोला तालुक्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आदरणीय या ठिकाणी विनोदजी घुगे साहेबांनी केलेली जी कारवाई आहे आणि या कारवाईनंतर या ठिकाणी खरं तर सांगोला तालुक्यातील या ठिकाणी असणाऱ्या सर्वसामान्य जनतेने याचा जो श्वास घेतलेला आहे अशा या ठिकाणी श्वासातून भविष्य काळामध्ये आज तागायतपणे या ठिकाणी अशा घटना खरं तर सांगोला तालुक्यामध्ये घडल्या नाहीत, परंतु या घटना आज वेगवेगळ्या पद्धतीनं लँड माफिया आज सांगोल्यामध्ये घुसखोरी करताना दिसतो आहे। वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणीतल्या असणाऱ्या जमिनीवरती असे लँड माफिया या ठिकाणी डल्ला मारताना या ठिकाणी दिसत आहेत आणि मग त्यांच्यातूनच खरं तर या ठिकाणी या सांगोला तालुक्याला आज वेगळं वळण लागतंय का ही परिस्थिती आज समोर येताना दिसते आहे। आणि मग या लँड माफियांना तर राजकीय वरदहस्त तर नाही का, मग असेल तर तो कोणाचा आहे हे खरं तर आता या ठिकाणी आज पुढे आलं पाहिजे। कारण गेली 55 वर्ष या सांगोला शहर आणि तालुक्यातील ही जी जनता आहे ही जनता आज खऱ्या अर्थानं गुण्या गोविंदानं या ठिकाणी तर नांदत असताना आज निर्भय सांगोला, स्वच्छ सांगोला, सुंदर सांगोला ही प्रतिमा या ठिकाणी खऱ्या अर्थानं इथल्या लोकांनी आज सांगोल्याची निर्माण केलेली असतानाच या सांगोला तालुक्याला भविष्य काळामध्ये अशा लँड माफियामुळं या ठिकाणी खऱ्या अर्थानं कलंक लागतोय का आणि सांगोला तालुका या ठिकाणी खऱ्या अर्थानं वादाच्या भोवऱ्यात येऊन बरबाद आणि उद्ध्वस्त होतोय का हा या ठिकाणी प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा पडणं साहजिक आहे। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये स्वच्छ सांगोला, सुंदर सांगोला, निर्भयमुक्त सांगोला अशा पद्धतीचा सांगोला या ठिकाणी जशा पद्धतीनं जगाच्या इतिहासामध्ये सिरपेचाच मानाचा तुरा खोवा असा सांगोलकरांनी वेगवेगळ्या पद्धतीनं केलेली जी प्रगती आहे
या प्रगतीला भविष्य काळामध्ये कुठेतरी खीळ बसते का, अशा पद्धतीच्या विचाराने या ठिकाणी सांगोला तालुका आज अशा लांड मॅपियामुळं अधोगतीकडे जातोय का आणि सांगोला तालुका या ठिकाणी खऱ्या अर्थानं भविष्य काळामध्ये संपतोय का, अशा पद्धतीची परिस्थिती आज निर्माण होताना दिसते आहे. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.